हळद म्हटलं की आपसूक पुढे येतं ते सांगलीचं नाव. सांगलीच्या हळद पेठ अख्ख्या देशात नव्हे तर जगात भारी. तिला 100-125 वर्षाची परंपरा आहे. सांगलीच्या बाजारपेठेत जे हळदीचे दर ठरवले जातात तेच दर संपूर्ण देशात लागू केले जातात. या हळदीचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जवळजवळ 60 ते 70 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्याच्याही आधी वखारबागमध्ये असताना हळदीचे विक्रीचे ओपन ऑक्शन पद्धतीने हळद विक्री तितीन मार्केट यार्डमध्ये हळदीची विक्री होत होती. तर सांगलीच्या हळदी संदर्भात बोलायला झालं तर सांगलीची हळद ही क्वालिटी वाईज जर बघितली देशातल्या इतर बाजार समित्यामध्ये जी हळद येते किंवा इतर प्रांतामध्ये जे हळदीचं उत्पादन होतं त्यापेक्षा सांगलीच्या हळदीची गुणधर्म म्हणजे हळदीचा जो सांगलीतला अर्क आहे त्याला कुरकुमीन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, किंवा आतला जो पिवळेपणा आहे तो सांगलीच्या हळदीच्या मध्ये जास्त आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 3.5 ते 3.4% त्यातनं कुरकुमीन निघत असते. इतर ज्या प्रांतामध्ये हळद होते त्यामध्ये 2.8च्या आत येते, 2.5 ते 3च्या दरम्यान येत असतं आणि आपल्या इथे 3.5 ते 4च्या दरम्यान कुरकुमीन त्यामध्ये निघतं. तर हे कुरकुमीन का जास्त निघतं तर त्याचं कारण आहे की आपल्या इथली जमीन, हवा, पाणी आणि शेतकऱ्यांनी केलेली त्याच्यातली मेहनत, ह्या सर्व गोष्टी परत त्याच्यात नवीन केलेलं टेक्नॉलॉजी आहेत. जसं बेड सिस्टीम आहे शेतामध्ये, ड्रिप इरिगेशन आहे, त्याचे मध्य पिकं आहेत आणि त्याच्यासाठी औषध पाणी आहे किंवा शेणखत आहे. हे सर्व जे शेतकरी मेहनत करतो त्यामुळे हळदीचं उत्पादन त्यामध्ये जास्त येतं आणि थोडीशी हळद जाड झाली की त्याच्यामध्ये कुरकुमीन पर्सेंटेज चांगलं येते. का हळद जाड केव्हा होते? ज्यावेळेला हळद भुसभुशीत असेल ज्यावेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर हे 9 महिन्याचं पीक आहे. जवळजवळ अक्षय तृतीया मे एंडला हळद लावतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर हळदीला कुण्या फुटणं म्हणतो आम्ही. तर ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमीन भुसभुशीत असल्यामुळे हळद मोठी होत जाते आणि ती जशी मोठी होईल त्याच्यामध्ये त्याचा अर्क जास्त होतो. तर ही हळद पूर्ण जगभर प्रसिद्ध काय आहे? देशात तर आहेच आहे, प्लस जगात काय सांगलीच्याच हळदीला मागणी आहे. तर ही कुरकुमीन असलेली हळद आणि त्यातले जे हर्बल कंपन्या आहेत किंवा मेडिसिन कंपन्या आहेत, कॉस्मेटिक कंपन्या आहेत, त्यांनासुद्धा ही जास्त चांगल्या क्वालिटीचं त्यांचं प्रोडक्शन बनवू शकतं. विक्री केली की मग आम्ही ही हळद प्रोसेसिंग, क्लिनिंग, नेटिंग, सॉर्टिंग हे सगळं करण्यासाठी आमच्या मिलमध्ये किंवा गोडाऊनमध्ये घेऊन जातो. तिथं आम्ही त्याला पॉलिशिंग करतो. स्वच्छ झालेले हळद परत पावडरला ओततो. पावडरला ओतल्यावर परत त्याची स्वच्छता करतो. मग ते पावडरच्या मशीनमध्ये टाकून पावडर करतो. त्याच्या पावडरची परत चाळण करतो. त्यामुळे पावडर एकदम स्वच्छ आणि चांगली होते आणि हे पावडर केलेली मग ती पॅकिंग करून जसं आमचं डिमांड आहे, जसे आपले ब्रँड आहेत त्या ब्रँडप्रमाणे विक्री करतो. पण ह्याच्या मागं इतर घटकांचाही आम्हाला फार आवश्यकता असते. त्यामध्ये वायदे बाजार आहे, वेअरहाऊसिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, बँका आहेत, फायनान्स आहे, सोबत कष्टकरी आमचे हमाल आहेत, कष्टकऱ्यांच्याबरोबर कष्टकरी महिला मंडळ आहे, परत फॅक्टरीमध्ये काम करणारे इतर सर्व आहेत. ट्रान्सपोर्टरचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्यासाठी असतं. देशभरात आम्हाला कुठेही हळद पाठवायची झाली तर सांगली बाजारपेठेत ट्रान्सपोर्टरचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला देशात कुठून इथून हळद डायरेक्ट डिलिव्हरी होते. हे सर्व प्रोसेस करत असताना अनेक बाजार समितीतल्या घटकांना ह्याच्यातनं रोजगार मिळतो, रोजीरोटी आडते करत असतात. तर त्यामुळे आपल्या बाजारपेठेला चांगली उन्नती आहे आणि प्रगतीमुळे आपले हा कामकाज मोठ्या प्रमाणात आपल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी हळद आणावी, इथं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावी असं सुद्धा आम्ही आवाहन करत असतो आणि आणतात त्यांनी. आणि त्याने ही आणलेली हळद आपण गणपतीच्या कृपेनं आम्हालासुद्धा याच्यामध्ये, सांगलीच्या गणपतीच्या कृपेनं आम्हालासुद्धा याच्यात चांगलं मजुरी मिळावी, काम मिळावं आणि आमच्या पुढे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा याच्यात चांगली काम मिळावं, चांगली आमच्यामध्ये पिढीमध्ये जर बघितलं तर आमच्या 50-70 व्यापाऱ्यामध्ये आम्ही खरीददार आहोत. तर जवळ इंजिनियर आहेत, चार्टर अकाउंटंट आहेत, डॉक्टरसुद्धा एक आहेत, पण तरीसुद्धा ते हळदीचं काम करतात. का तर ते पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. आमचीसुद्धा आता जवळ 72-73 वर्षाची पिढी आहे. आमची 4थं जनरेशन यामध्ये काम करते.